नाही. मग काय करतात, एखाद्या पोरीने यांना व्हॉट्सअपला ब्लॉक केलं, हां, मग हे पडलेल्या घराच्या आतमध्ये बसतात. हां, पडलेल्या भिंतीच्या आडमध्ये बसतात आणि तिथं बसल्या बसल्या म्हणतात हे उदाहरण सांगा. आता तुकोबारायांनी काय प्रमाण दिलं असेल, आपण तुकोबारायांच्या पायाची दूरही बनू शकत नाही. रविकिरण महाराज उगा प्रयत्न करेल पण तुम्हाला पटवेल एवढं नक्की आहे. ऐका, कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. आणि सांगेल तुम्हाला, जीवन जगायची तऱ्हा बदलून टाकायची. माणसानं जगावा असं, आपले मरतील यात विशेष नाही, आपले रडतील यात विशेष नाही. मेल्याच्या नंतर दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आला पाहिजे, याला म्हणावं जीवन जगणं. नाहीतर जगूनच फायदा नाही. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? काही लोक जगतात, काही लोक फक्त माय भलावर मेरी बेबी भली, कोणाच्या सुखात नाही कोणाच्या दुखात नाही. हां, बरोबर आहे ना. आमच्याकडे नंदुरबार आहे, तुम्हाला माहिती असेल नंदुरबार. माझा एकदम मित्र आहे. आता ते आमच्याकडे वारकरी बँड चालू केले गुरुजी प्रेतयात्रेमध्ये. नंदुरबारला घेऊन गेले ते प्रेतयात्रेला बँडवाला दादा, माहिती असेल तुम्हाला. हां, ते घेऊन गेला. म्हातारी मेलेली होती संध्याकाळी 7 वाजेला. 7 वाजेची म्हातारी मेलेली. सकाळी बँडवाल्याला सांगितलं, बँडवाला सकाळी गेला 9 वाजेला. आता बँड चालू करायचा आहे म्हणून बाजूच्या घरवाल्याचा दरवाजा ठोठावला. म्हणले, मा दादा बाबा काका कोणी आहे का, दरवाजा उघडा ना. एका बाईनं दरवाजा उघडला. म्हणले, काय भाऊ? म्हणले, ही पिन तुमच्या बोर्डमध्ये टाका. म्हणे, का काय करायचंय? म्हणे, बँड चालू करायचं आहे. म्हणे, कोणाची हळद आहे? म्हणे, हळद नाही, तुमच्या गावात म्हातारी वारली, तुमच्या गल्लीतच वारली. गल्लीत नाही, तुमच्या घराच्या बाजूलाच वारलेली. आता मला सांगा, भिंतीच्या आडमध्ये म्हातारी मेली तरी माहीत नाही. काय जगताय लोक, काय जगताय महाराज. जेवढे आपल्याकडे पैसे येतोय का तेवढी आपली माणुसकी हिरावत चालली. हो, माणुसकी हिरावत चालली. खेड्यागावामध्ये बरं आहे, सिटीमध्ये तर इन्सानियतच सापडत नाही. काय ठिकाणी खेड्यागावामध्ये अगोदरचे लोक जगत होते बाबा. पद्धत अशी होती, जर 4 भाऊ असतील ना, वाटणी जरी पडायची तरी ओटा सगळ्यांचा एकच असायचा आणि मध्ये भिंती टाकल्या जायच्या. ओटा एक असायचा, सगळे झोपताना ओट्यावर झोपायचे. आणि अजून एखादं पोरग किंवा पोरगी किंवा एखादी बाई किंवा एखादा माणूस आजारी पडला ना, प्रत्येक व्यक्ती जेवण करून आल्याच्या नंतर ताप चेक करायचा. का रे दादा, तुला ताप भरलाय का? गरम अंगाई का? गोडी घेतली का राजा? दुसरं काकू आली, काका आला, चुलत भाऊ आला, कोणी जे पण येतील प्रत्येक व्यक्ती ताप चेक करायचा आणि विचारायचा, भाऊ तू जेवलास का? ही माणुसकी होती. प्रत्येक व्यक्ती चेक करायचा. आता माणुसकी किती राहिली? आता प्रत्येकाचे रूम वेगवेगळे झाले. म्हातारा रात्री मेलं तरी सकाळी पोराला माहिती पडतं की मा म्हातारा मेलं बुवा. खरं आहे की नाही? माणुसकीच नाही राहिली महाराज. हो, आणि खरं तर मला सांगायला आवडेल, ही माणुसकी जी हिरावली ना गुरुजी, ही जास्त करून जास्त पैशांमुळे आणि दुसरी म्हणजे मोबाईलमुळे. मी मोबाईलला सगळा दोष देत नाही गुरुजी, काही गोष्टी चांगल्या पण झाल्यात, पण 70% वाईटच झालंय मोबाईलमध्ये. पहिले एवढा जीवाडा होता. या बसलेल्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत, यांना विचारतो, जुन्या लोकांची म्हण होती, माहेरचं कुत्रं जरी बघितलं तरी बाईला आनंद व्हायचा. बरोबर आहे ना? माहेरचं कुत्रं बघून सुद्धा बाईला आनंद व्हायचा. ही इन्सानियत होती, माणुसकी होती. आता सक्का बाप जर का पोरीला फोन करतो, पोरगी बसू बसू नवऱ्याला सांगते, सांगा माझ्या बापाला मी झोपली असं. म्हणजे या मोबाईलनं माणुसकी हिरवली आहे की नाही? हो, जगायची तऱ्हा चेंज करून टाकायची. काही लोक लई गरमीत जगता हो, लईच गर्व आहे लोकांना. अरे करताय काय भैया? करोडपतीच्या घरामध्ये भाकरची साईज जेवढी आहे ना, तेवढी गरिबाच्या घरात पण तेवढीच साईज आहे भाकरीची. लागतं तेवढं ठीक आहे, जास्तीचे पैसे असल्यावर पैसे खाऊन पोट नाही भरत. पण काही लोकांना लई पैशाची गरमी. तेवढं बरं आहे बा, तळवाड्यामध्ये नाहीत तशी लोक. हा, साधी लोक आहेत इथं नाही का? कारण मला अजून 15-20 मिनिटं थांबायचंय. कारण मी जिथं कीर्तन करतो तिथलं काही सांगतच नाही गुरुजी. हा, आपण एकटा आलेला असतं का लोगच. आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, असं जिनं होतं अभिमन्यूचं. वास्तविक पाहता पांडवांना संपवायचं होतं, कौरवांना गुरुजी पांडवांना संपवायचं होतं, तरी सुद्धा अभिमन्यू मेल्याच्या नंतर कौरव रडत होते. पांडवांचा पुत्र होता, अर्जुनाचा मुलगा होता, रडतील नवीन नाही, पण कौरव रडत होते. ऐका ना, त्या जागेवर कृष्ण भगवंत उभे होते. कृष्ण भगवंतानं
कृष्ण भगवंताकडे धर्मराजानं बघितलं, युधिष्ठिरनं बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया, सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया। कृष्ण भगवंत विचार करत होते की भैया पांडव पुत्र मेलाय, कौरव तर आपले दुश्मन आहे, मग संदेश तर मलाच द्यावा लागणार आहे। हो आता मैतीचा निरोप सांगायला या अगोदर माणसं जात होती। हा हे एक काम चांगलं झालंय मोबाईलमुळे, हे एक काम चांगलं झालंय मोबाईलमुळे, नाही तर पहिले काय ना मैतीचा निरोप सांगाय माणसांना पाठवत होते मोटरसायकलीने बायसिकलने, नाही का, नाहीतर काही काही जवळपास असायचे पैदल पण जायचे। तुमच्याकडे पण अशीच पद्धत होती ना, अशीच पद्धत होती ना बाबा? हां नाही म्हणजे कसं आहे ना, मी पार दोंडाच्यावरनं म्हणजे 250 किलोमीटर अंतरावरनं आलोय, कदाचित तुमच्याकडची पद्धत वेगळी असू शकते। कसं आहे ना 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात। आता आमच्याकडे असं आहे माणूस मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे जीव गेला म्हणजे जवळजवळ सेमच आहे बुवा। मैतीचा निरोप सांगायला अगोदर माणूस जायचा। कन्हैयाला सांगितलं, कन्हैया सुभद्रा के पास जाओ, सुभद्रा को बता दे कि तेरा लाडला हमें छोड़ के चला गया। म्हणजे कृष्ण भगवंत निघतायत, विचार करता इकडनं जायचंय, सुभद्रेला सांगायचंय सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावलाय, पण हे सांगताना जरा हुशारीनं सांगावं लागेल, कारण तिचा एकुलता एक पोरगा मरण पावतोय आणि हा संदेश आपण डायरेक्ट जर सांगितला तर तिला कधीही अटॅक येऊ शकतो। म्हणजे मुलगा तर गेला पण माय पण जाऊ शकते आणि बऱ्याच म्हणण्यापेक्षा 98% मायांचा पोरांमध्ये तितकाच जीव असतो। 2% वजा केले आहेत मी, 2% का वजा केल्यात इथं पण सगळ्यांची माफी मागेल, कारण काय काय मायांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या म्हणून त्या 2% वजा केल्या। माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला? हां कारण आपलं बोलणंच तसं असतं गुरुजी, केला इशारा जाता जाता। देव विचार करत होते, जाऊन सुभद्रेला सांगायचे सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला। हे सांगितल्याच्या नंतर सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल, माझी केस धरेल, माझी गचंडी धरेल, स्वतःची केस धरेल, हो मला मारायला उठते की काय, असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते। देव गेले आणि सांगायला सुरुवात केली, सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला। कुठे रे दादा, कुठे गेला माझा अभिमन्यू? बाई तुझा अभिमन्यू गेला। अरे दादा सांग ना कुठे गेला? अजून कुठे युद्ध चालू आहे का, कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या लेकाला? नाही ग बाई। मग सांग ना दादा कुठे गेला? बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला। देवानं विचार केला होता सुभद्रेला जेव्हा सांगेल तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल, कदाचित माझी गचंडी धरेल, मला मारायला उठेल, स्वतःची केस तोडेल, पण याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही। सुभद्रा जागीच धरणीवर बसली, सुभद्रा बोलतही नाही आणि सुभद्रा रडतही नाही। देवाला वाटलं कदाचित सुभद्रा वेडी झाली की काय, कारण इथं बसलेल्या टोपीवाल्या बाबांना, इथं बसलेल्या मायांना अनुभव असेल, बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली तर बाई रडली पाहिजे, जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते। बाईच्या कानावर दुःखद बातमी पडली म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते। सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही। देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय, जवळ आले, सुभद्रेला सांगायला लागले, सुभद्रे अगं रड ना, अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला, तुला रडायला येत नाही, सुभद्रे अगं रड ना। सुभद्रा काहीच बोलत नाही। देव सांगतो सुभद्रे अगं तू माय आहेस की दुश्मन, काय दगड्यासारख्या हृदयाची झाली, अगं सुभद्रे रड ना। सुभद्रेनं देवाकडे बघितलं आणि सांगितलं, देवा मला रडायला सांगतोय? अरे तुझे संत तर तुझी बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी ते हरिविना। तुझे संत बडाई मारतात आणि तू स्वतः सुद्धा गीतेमध्ये सांगतो ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले, हे सांगणारा पण तूच आहे ना? म्हणे हो। मग देवा आता मला प्रश्नाचं उत्तर दे, भूतलावर झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही ना? म्हणले हो। मग माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली ना राव। भूतलावर जर झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हालत नसेल, माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होते? देवानं मान खाली टाकली, हळूच मान हलवली, म्हणले हो बाई मलाच वाटत होतं। मग देवा तू मला रडायला सांगतोय, एकीकडे मुलगा मेला, दुःख आहे, पण तू तुझ्या
तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करायला सांगतोय, पण एकीकडे तू आमचा भगवंत आहे, तुझ्या इच्छाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात ना. हे पण तुझ्याच मनात होतं ना माझा मुलगा मरावा, मग हे तुझ्या मनासारखं झालं ना. म्हणले हो. मग मुलगा मेला हे दुःख व्यक्त करू का माझ्या भगवंताच्या मनासारखं झालं म्हणून आनंद व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते मनी समाधान. साधकांना पटलं, साधकांनी सांगितलं ठीक आहे देवा, तुकोबर आहे, तुम्ही म्हणसान बरोबर, पण आमच्या जीवनामध्ये असं संकट आल्याच्या नंतर आम्ही संकटाला तोंड देतोय, मग घरात रडत बसण्यापेक्षा काहीतरी मार्ग सांगा ना. तर तुकोबर आहे सांगतात, जीवनामध्ये किती मोठं संकट आलं, संकटाला कवटाळत बसू नका. मग काय करा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि त्या गोविंदाचं भजन करा जो वृंदावनमध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा करतोय का, त्या गोविंदाचं भजन करा. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, आमच्या सगळ्या महाराजांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मृदंगाचार्य बाबा, मी तर म्हणेल आपके हातों में ही जादू आहे. कसं असतं माहिती आहे का, कीर्तनकार कितीही ज्ञानी असेल ना, जोपर्यंत ही मंडळी चांगली भेटत नाही तोपर्यंत अजिबात सक्सेस नाही. किती मोठा महात्मा घेऊन या तुम्ही, सगळ्या खेळ यांच्यावर आहे. थोडक्यात ज्याची भावकी चांगली असली का कार्यक्रमाला रंगत येते. और सुनो, आमचे महाराज जी वाजवत आहे ना, तुम्ही बघताय माझ्याकडे, माझा तोलच जातोय. म्हणा काय म्हटलं, माझ्याकडनं नाचलंच जातंय थोडंफार. आणि तुम्ही 2 वर्ष अगोदर मला बघितलंय, मी नाचत राहतो. गुरुजी बात ऐसी है कि भाई हम राधा रानी के भक्त हैं, हम तो जैसे राधा को मतलब मीरा जी और राधा जी को भगवान पसंद थे और मनाया भगवान को, तो भाई नृत्य करके ही मनाया है. तो ये भी हमारे गोपी भाव रहते हैं भगवान को रिझाने के लिए. मी नाचत राहतो. याच्यासाठी लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाकलेले. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही, मला म्हणतील यापेक्षा का ठेवायची. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे. अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. असे लेकरं जन्माला आले, जन्माला घालणाऱ्या बापांमध्ये सुद्धा दोष काढतात. तुमच्यातनी माझ्यात काढणार नाही कशावरून. तो का म्हणे जग प्रमाणाला धरूनच सांगेल. आता प्रत्येकाकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा गुरुजी आपले तुकोबराई पण सांगतात, आपले संतांची शिकवण आहे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जर नाही का. सगळेच लोक आपल्याला चांगले म्हणतील अजिबात नाही. आणि अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं असेल. ज्याला जे बघायचं आहे तो त्या नजरेनं बघतो. हमें कोई लेना देना नाही, हमें तो भगवान से रिश्ता जोडना है, नाही का. हो, माझ्या मीराबाईला लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बापानं विरोध केला, ऐकलं नाही. हो, जेव्हा लोक विरोध करतात समजावं आपण भगवंताच्या नजदीक आहोत. आणि मी तर बस लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडेल ते करायला आवडतं मला. कारण लोकांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही गुरुजी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर तुमच्या भावाचं, बहिणीचं किंवा पुढे जाऊन लेकरांचं लग्न करायचं ठरवलं तर तुम्ही म्हणसान आमच्या गावामध्ये लग्नाची पंगत देतात, आमच्या गावामध्ये 7 पदार्थ बनवतात, मला 9 बनवायचे. गावात 9 पदार्थ बनवत असतील, मला 10-12 बनवायचे. गावातली लोक, भावकीतले लोक, येणारे नातेवाईक सगळे खुश झाले पाहिजे. गावात 7 पदार्थ बनतात, तुम्ही 10 बनवून टाका लोकांना खुश करण्याच्या नादात. पण जेव्हा लोक जेवण करून हात धुवायला उभी राहतात का, तिथं ऐकायचं सगळं बरोबर होतं रे, पण अजून खमन राहिला असता तर मजा आली असती. काढली का कमी? खाल्ली का? ज्यांना कमी काढायची सवय असते ते कमी काढत राहतात. म्हणून ज्या लोकांना तुमच्या दोष बघायचा आहे ते दोष बघतील, या लोकांच्या नादी लागायचं नाही. तुमच्यासाठी सांगतोय, बिंदास जीवन जगायचं. हां भाई, एकच भाव ठेवायचा. हे मुझे लगी प्रभु संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे मिल गया
मुझे मिल गया मनकामें, दुनिया क्या जाने। मैं लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने। मुझे लगी दुनिया कोणत्याही गोष्टीत उतरायचं तर इतकं खरं उतरायचं की भैया हे मन लागा मोरा यार फकीर में, ओ मन लागा मोरा यार फकीर में. लोकांच्या नादी लागणेच नाही. ज्यांना दोष काढायचा आहे ते दोष काढतात. हो, काही काही लोकांना चांगल्यातून वाईट काढता येतं, काहींना वाईटमधनं पण चांगलं काढतात, नाही का. भाव असतो. आणि मी लोकांचा विचार करून जगणं सोडून दिलंय. तसं तरुण भावांना सांगतो, कदाचित दादा तुम्हाला थोडा सपोर्ट करतो मी. जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करायला निघतात ना, तेव्हा तुमच्या नावानं टिंगल करणारी आणि माझ्या भाषेत किडे पाडणारे असतातच. जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना, तेव्हा तुमच्या नावानं किडे पाडणारे असतातच. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा जर काही करायला निघाला ना बाबा, हो काही इथं चांगली लोक आहेत, इथलं मला काय नाही सांगायचं. पहिलेच सांगितलं मी एकटा आलो या, आणि रिअल पण सांगतो, इथलं खरंच काही नाही सांगत मी. फिरतोय ना, जेवढं फिरतोय तो अभ्यास सांगतोय. एखादा तरुण मुलगा जर काही करायला निघाला ना, आपल्या बापाच्या वयाचे असतात बरं का, 50-50 वर्षाचे, 60-60 वर्षाचे, 2-3 म्हातारे असे बसतात. आणि एखादा मुलगा जर काही करत असेल ना, मग ते एकमेकांना, तात्या या आप्पाचं पोरगं वेळ दिसतंय राव, काही करत राहते. मग अजून तात्याकडे जास्त जड असतं त्याच्यापेक्षा, वेळ आहे रे ते. आणि त्यो पोरग सक्सेस झालं का, हे किडे पाडणारेच त्याच्या दारात जातात. ते म्हणतात, भाऊ हे राजा पेढा कधी खाऊ घालतोय, गु खा. म्हणून जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते सोडूनच द्यायचं. लोकांना ज्यांना तुमच्यामध्ये वाईट बघायची सवय असते ते कधी तो का म्हणे हासे जन नाही तुका म्हणे हास्य जन. हो, महाराजजी गोड प्रमाण घेतात तुम्ही. खरं तर मला खूप म्हणजे तुमच्यामध्ये खूप स्फूर्ती येऊन गेलेली. माझी तब्येत बरी नाही, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही सगळे लोक, आणि खरं सांगू का, बऱ्याच गोष्टी अशा असतात चेहरा बघून काम होतं दादाश्री. काही लोकांचं तोंड बघितल्याच्या नंतर माणसाला समाधान वाटतं. मला आहे ना, हसत खेळत दिसलं का वातावरण, जरा रमतो मी. आणि सगळे महाराजांनी मला बघितलं आणि प्रत्येक महाराजांनी मला स्माईल दिली. ही आपलेपणाची निशाणी नाही का. बाकीच्या आपल्याला बघितल्याच्या नंतर असं बघतात, जणू काय त्याला न विचारता त्याचा घराचा सौदाच केलाय राव. अरे भाई, हसतो त्याला रोग नसतो नाही का. हसायचं. मला आहे ना गुरुजी सवय आहे बरं का. रस्त्यानं आता असं झालेलं महाराष्ट्रामध्ये, नाहीपेक्षा ठीक आहे की रविकिरण महाराजांना यूट्यूबला बघू बरेच लोक ओळखायला लागले. आता माझी गाडी जाते ना, माझ्याकडे कोणी बघितलं ना, तरी पण मला बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात येतं की मला ओळखत असेल समोरचा व्यक्ती, मी लगेच स्माईल देतो. असं करण्यामध्ये नेमकं झालंय असं, मी रात्री झोपतो तरी माझ्या तोंड असंच राहून जातं. हो, हसतो त्याला रोग नसतो नाही का. हो, हसत खेळत राहायचं माणसानं. हो, आणि तुमचंही वातावरण लय भारी दिसायले. तर असो, साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत आता 9:25, 9:30 झाले. वेळ झालेली. तुमचा टायमिंग होता गुरुजी 7 ते 9, बरोबर आहे ना. मी झालोय लेट, 20 मिनिटं मी लेट झालोय. हां, मी तेच म्हणतोय. 6 ते 9 होतं ना कीर्तन, 9:30 झालेले. 20 मिनिटं लेट होतो, 10 मिनिटं जास्तीचे झालेत माझे. काय करू आता. कसं आहे, तुम्ही हुशार लोक आहेत. तुमच्याकडे काही कांदे वगैरे लावतात का. कांदे जर तुम्ही उपटून ठेवलेले आहेत, संध्याकाळ झालेली आणि कांदे काढणारे मजुरांची सुटण्याची वेळ झालेली,
काय म्हणतात, ज्या संत दिलं जाईन तेवढं पूर्ण कर. मग असं आमच्या सगळ्या महाराजांना सांगा म्हणल्यावर जमतंय राव. विठ्ठल विठ्ठल असो, कारण प्रत्येक गोष्टी लिमिटनुसार झालं पाहिजे, प्रमाण असतं नाही का. हो, तुम्हाला गोड किती आवडत असेल तर त्याला प्रमाण आहे, लिमिट आहे. तेवढं खाल्ल्याच्या नंतर पुन्हा खाण्याची अपेक्षा असली पाहिजे. नाहीतर इतकं खाऊन घ्यायचं की दुसऱ्यांदा दिसल्यावर पण आपल्याला उलटी होईल, हे इतकं पण नाही, नाही का. प्रमाण ठेवायचं. मग आता सगळ्यांनी काय करायचं आहे, हातानं टाडी मुखाने नामचिंतन. ज्या गोविंदाचं भजन तुकोबाराय करायला तुम्हाला खूप काय सांगायची गरज नाही. इथं तुमच्याकडे तिघही देव येऊन बसले. जो अयोध्येमध्ये बसलेला माझा प्रभू रामचंद्र आहे ते पण तुमच्या गावात आलेले आहेत. और जो मेरे कन्हैया है जो वृंदावन में गोकुल में, मतलब शुरुआत मथुरा में जन्म लेते और दिखावा दिखाते हैं गोकुल में और रास क्रीड़ा करते हैं वृंदावन में, वो कन्हैया भी आ गए हैं. रही बात दोनों मिलकर जो हरि है तो हरि का भी आपने मंदिर बनवाया है, तो वो बड़ी बात है भाई. तिघं मिळून रामकृष्ण हरी. आता त्यांचं तुम्हाला भजन गायचं आहे, हातानं टाडी मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई, 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 विठोबा समद्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला. खरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. मोजून 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन गायलं बरं बरं. बाकीच्यांनी काय का नाही केलं भजन? देवाची तुमची काही भांडण झाली का? अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. भाई मी अगोदरच सांगितलं की भक्ती करत असताना लोकांची लाज ठेवायची नाही. भक्ती करायची तर माझ्या भगवंतासारखी राधाराणीसारखी करायची. मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे. हां, आला मला संदेश तुमचा. भक्ती करत असताना राधेसारखी भक्ती करावी. लोकांची लाज ठेवायची नाही. सुरुवातीला सांगितलं लोक काय म्हणतील हे भाव मनात ठेवायचेच नाही. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. भक्ती करायची तर माझ्या राधाराणीसारखी करायची. कशी?
इतकी वेळी भक्ती करायची माझी राधाराणी. किती देवाला भेटण्याची ओढ अशी असली पाहिजे राधेसारखी. लोकांनी वेड्यात काढलं तरी पण किती वेळी भक्ती करायची राधा ऐका. दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना दीवानी भाव असे ठेवायचे भगवंता प्रतीचे. आता आमच्या काना देशामध्ये एक गाणं चाललंय बाबा. इथं भजन म्हणायला सांगितलं इथं भजन म्हणत नाही. इथं देवाचं भजन म्हणायला सांगितलं इथं म्हणत नाही. आमच्याकडचा प्रसंग आहे. एक 75 वर्षाचा म्हातारा स्टँडला गाणं म्हणत होतं. हे धोकेबाज धोकेबाज आहे का तुमच्याकडे पण आहे का? इकडे नाही ते. हा येत असन काट्यांमध्ये अडकलो असा. अरे कंच गाणं कोणच्या वयात म्हणावं हे सुद्धा कळलं पाहिजे. चाल कसली असू दे भाव आपले होतायचे नाही का. हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही निखिल भाई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते प्रभु घर छोड़ आ गई मला फक्त एवढंच सांगायचंय की भाव भगवंता प्रतीचे असले पाहिजे. इथं भजन म्हणायला सांगितलं इथं म्हणत नाही. चांगली गोष्ट आहे तरुणांनी नियोजन केलेलं आहे. भैया मला स्वाभिमान आहे. पण काही तरुणांना इथं भजन म्हणायला सांगितलं ना गुरुजी इथं म्हणत नाही. मग इथं देवाचं विठोबा म्हणायला लावलं देवाचं नाव घ्यायला लावलं इथं घेत नाही. मग काय करतात एखाद्या पोरीने यांना व्हॉट्सअपला ब्लॉक केलं. हां मग हे पडलेल्या घराच्या आतमध्ये बसतात. हां पडलेले भिंतीच्या आडमध्ये बसतात आणि तिथं बसल्या बसल्या म्हणतात हे पाखरा आजाद केलंय तुला राजा. तू नाही आजाद केलं तो पाखरू ऑलरेडी आजादच होतं. तुला उगाच मोबाईलचं रिचार्ज मारण्यासाठी धरून ठेवलेलं त्या पाखरानं. उलट का तुझं पाखरू लग्न केल्याच्या नंतर 3 वर्षात येतं माहेरात.
1 वर्षाचं लेकरू कडेवर असतं, यो चौकात बसलेला असतो आणि तिच्या 1 वर्षाच्या लेकराला म्हणते बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ. कुठं जाणार आहे ते पाखरासाठी म्हणून. त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव व्यक्त करायचे, जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले तेरे ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया, दिल तेरे नाम कर दिया. खरं तर मला फक्त भगवंताप्रतीचं प्रेम सांगायचं असतं. थोडं कुठंतरी माझ्याकडनं चालीमध्ये 19-20 होत असेल, मी सगळ्या वारकऱ्यांची पाया पडून माफी मागतो. फक्त माझे भाव आहेत की मी कथा करतो आणि गुरुजी माझं वृंदावनचं शिक्षण आहे, त्याच्यामुळे खरं तर कुठंतरी वारकरी संप्रदायाचं माझ्याकडनं नियमाचं उल्लंघन होत असेल थोडं बहुत, पण माझा फक्त भाव सांगायचा असतो, माझा भाव असतो सांगायचा, बाकी गैरसमज नसावा. हां, कसं आहे ना, जे लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत ते गैरसमज करणार नाही, पण मला असं म्हणायचं आहे, जसं तुमच्या पोरानं जर काही चूक केली ना, तुमच्याकडे बघतो मायावर, आपलं पोरगं जर पिऊन आलं ना, जसं तुम्ही एखाद्या मायनं सांगितलं का होत आहे तुमचा बाळू पितो, नाही ग बाई तू नाही पित, त्याचे मित्र नालाय काय तर, म्हणजे आपल्या पोराची झाकतात तसं दुसऱ्याचं पण आपलं समजून झाकत चला. विठ्ठल घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल, तुम्ही बसलेले